नमस्कार, मी लतिका. महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. मी आज तुम्हाला समोसे करून दाखवणार आहे. समोसे करून दाखवण्याचं समोसेसाठी लागणारं साहित्य हे बटाटे आहेत. हे 6 बटाटे मी घेतलेले आहेत, शिजवलेत आणि बारीक कापून घेतलेले आहेत. हे वल्ले वाटाणे आहेत आणि ही थोडीशी कोथिंबीर आहे वरून टाकायला. हे बारीक 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. हे अद्रक पेस्ट आहे थोडीशी. ही काळं नमक टाकलेलं आहे. हे साधं नमक आहे. हा गरम मसाला आहे. हे जे आहे ना, हे हळद आहे. हे फोडणीसाठी कढीपत्ता आहे. ही हिरवी मिरची मी 4 मिरच्या टेचून घेतलेल्या आहेत. आणि हे जे आहे हे धन, जिरं आणि बडीशेप अशी मोठी मोठी बघा भरडी अशी टेचून घेतलेली आहे. बारीक नाही केलेली, मोठी केलेली आहे. फोडणीसाठी हे जिरं मोहरी आणि हे तेल. कढई मी गरम करत ठेवली. तेल एकदम थोडंसं टाकायचं का, थोडंसं तेल टाकायचं. नुसतं साधारण असा कांदा भाजला पाहिजे. ह्याच्यामध्ये जिरे, कढीपत्ता, हा कांदा, कांदा पण जास्त असं भाजायचं नाहीये, नॉर्मल असं भाजायचं साधारण असा. ह्याच्यामध्ये मी आता ही हिरवी मिरची टाकते. ह्याच्यामध्ये धने असे मोठे कुटलेले, धने, जिरे आणि बडीशेप मोठी मोठी कुटून घेतलेली आहे. थोडीशी हळद आहे. हा गरम मसाला आहे थोडासा. अद्रक पेस्ट आहे. हे थोडंसं काळं नमक आहे. हे साधं नमक आहे. आता हे जे ओले वाटाणे आहेत त्यांना थोडं साधारण मी वाफलून देते थोडंसं. यात थोडा पाण्याचा थोडा मारते आणि साधारण हलकंसं वाफलून घेते. काही असं झाकण ठेवते, म्हणजे थोडं नॉर्मल 1 मिनिटासाठी वाफलून घेते. हे बघा वाटाणे कसे वापरले, चांगले हलकेसे वापरले.
ह्याच्यामध्ये आता मी हा शिजवलेला बटाटा टाकलाय. तुम्ही समोस्याची भाजी ना करून पहा. ही अशी कोथिंबीर मी मोठी मोठी चिरलेली आहे, बारीक नाही चिरली. थोडी जास्तच कोथिंबीर घालायची. ही आता भाजी झालेली आहे समोश्याची. मी तुम्हाला आता समोसे बनवून दाखवते. ही बघा मगाशी मी बनवलेली समोश्याची भाजी आणि मी तुम्हाला दाखवते. हे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि हे छोटी वाटी 1 वाटी रवा घेतलेला आहे. 1 वाटी मैदा 1 वाटी रवा आणि मी थोडंसं त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे, चवीपुरतं नमक. मी हे पीठ ना पहिलंच बनवून घेतलेलं आहे. का हे पीठ मी तुम्हाला आता समोसे बनवून दाखवते. पीठ चांगलं मरदूर 1 तास तरी पीठ चांगलं भिजत घातलं पाहिजे, तर ते समोसे चांगले कुरकुरीत असे व्यवस्थित असे होतात. सगळ्या बाजून असं चांगले असे लाटून घ्यायचे. असे हातावर पकडून अशी चांगली दाबून घ्यायची. बोट घालायचं असं मध्ये. हे बघा आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये मसाला भरून दाखवते. हा बघा समोसा. अशा पद्धतीने समोसे बनवायचे. मी तुम्हाला आता बाकीचे पण समोसे बनवून दाखवते.
हे असं करून असं चांगलं असं दुमटायचं असं व्यवस्थित. हे बघा मी छोटे छोटे बनवलेले आहेत, छोट्या साईजचे. तुमच्या ह्याने तुम्ही बनवा, लहान मोठे. ही कढईमध्ये मी पहिलंच तेल चांगलं गरम करत ठेवले. बघा चांगलं तेल उकळलेलं आहे. ह्याच्यामध्ये हे मी समोसे टाकते. हे बघा हे असे लाल असे व्यवस्थित असे क्रिस्पी भाजायचे चांगले. मस्त झालेले आहेत बघा हे समोसे. हे बघा समोसे. तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी कशी झालेली आहे. हे महाराष्ट्रीयन पद्धतीचे गावठी समोसे.